अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. भगवान विष्णुदेवानं गरुडाला सांगितलं की प्रत्येक जीवाला कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. पण हा निसर्गाचा नियमच आहे. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये मुलगा बनून, मुलगी बनून, सून बनून आणि जावई बनून कोण येतं? कोण कोण येत असतं बरं? त्याचा काहीतरी संबंध हा निश्चितच असतो, ज्याच्याशी तुमचं काही देणं घेणं बाकी असतं. ते घेण्यासाठी, देण्यासाठी ते या जन्मामध्ये तुमच्या पोटी जन्म घेतात. कधी कधी बघा, आपण म्हणतो की त्यानं माझ्याकडून हे घेतलं, ते दिलं नाही. पण काय माहिती ते त्यानं खरंच आपल्याकडून घेतलंय का, की ते आपल्या मागच्या जन्माचं देणं बाकी होतं? जे देऊ आणि घेऊ ते आपल्याकडे फिरून परत येणार असतं. कर्मफळ हे प्रत्येकाला मिळतं आणि ते कुणालाही चुकत नाही. प्रत्यक्षामध्ये भगवंताने गरुडाला सांगितलं. तर मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुंदर अशी कथा आहे. ही कथा ऐकल्यानंतर आपण जीवनामध्ये जगावं कसं, बोलावं कसं हे नक्की आपल्याला कळेलच. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, सुंदर अशी कथा आहे, अतिशय सुंदर. फार फार पूर्वीच्या काळी एक शिपाई होता. एका गावामध्ये शिपाई एका राजाकडे काम करत आणि या शिपायाला कोणीच नव्हतं. त्याचे आईवडील वारलेले होते. ना भाऊ नव्हता, बहीण नव्हती, त्याला कुणीही नव्हतं. बघा, एकटाच होता. परंतु हा सैन्यामध्ये काम करत होता आणि त्यामुळे त्याला महिन्याला पगार मिळत होता. त्याने बरेच पैसे एकत्र केले की बाबा, माझं लग्न झाल्यावर आपल्याला पैसे उपयोगाला येतील. मग तो पैसे जमा करत होता. सुट्टीवरती गावाला आला आणि एके दिवशी त्याची मैत्री त्याच्याच गावातल्या एका व्यापाऱ्यासोबत झाली. घट्ट मैत्री झाली. दररोज फिरायला जायचे ते बाहेर जाताना. आणि एका दिवशी व्यापाऱ्याने त्या शिपायाला सांगितलं, अरे बाळा, तू एवढी संपत्ती जमा करून ठेवतोय, परंतु ही संपत्ती वाढत नाही रे. माझ्या व्यापारामध्ये तू पैसे जर लावलेस तर व्यापारामधून होणारा नफा मी तुला देईल आणि तुझा मुद्दल सुद्धा जागेवर राहील. आता दोघांची घट्ट मैत्री झाली आणि व्यापाऱ्याचं बोलणं त्या शिपायाला समजलं आणि शिपायाने सगळी संपत्ती त्या व्यापाऱ्याला देऊन टाकली. आणि त्या व्यापाऱ्याने सुद्धा फार मोठा व्यापार चालू केला. व्यापार वाढवला आणि त्यानंतर शिपाई निघून गेला आपल्या कामामध्ये राजाकडं. आणि त्या ठिकाणी शेजारच्या राजानं आक्रमण केलं होतं आणि त्या ठिकाणी युद्ध चालू झालं. त्यामुळे शिपाई युद्धामध्ये गेला. शिपायाला एक घोडी दिली होती. त्या राजानं ती घोडी एवढी मदमस्त होती की तिला लगाम लावला तर ती घोडी थांबत नव्हती. घनघोर असं युद्ध चाललं होतं. लढता लढता तो शिपाई शत्रू सैन्याच्या छावणीमध्ये जवळ गेला. आता या शिपायाने घोडीला ओढून धरलं लगाम, परंतु घोडी एवढी मदमस्त होती की ताकदीनं ती घोडी थांबलीच नाही. बघा, लगाम दिल्यावर आणि ती घोडी गेली शत्रू सैन्यामध्ये आणि त्या शिपायाला शत्रू सैन्यानं ठार करून टाकलं. त्यानंतर काही दिवस निघून गेले. ही बातमी त्या व्यापाऱ्याला कळाली. गावातल्या शिपाई ठार झाला युद्धामध्ये आणि त्या ठिकाणी व्यापारी आनंदाने नाचू लागला, कारण त्या शिपायाचे पैसे त्यांच्याकडे होते. आणि त्या व्यापाऱ्याला गगनात मावना असा आनंद झाला की आता मी जो व्यापार चालू केलाय त्याच्यातून मला भरपूर पैसा झालाय आणि आता माझा भागीदार या ठिकाणी मृत्यू पावलाय. त्याला काही देण्याची गरजच नाही, म्हणजे मुद्दलही नाही आणि त्याला फायदाही नाही. असे बरेच दिवस निघून गेले, दिवसामागून दिवस. नंतर व्यापाऱ्याला पुत्ररत्न प्राप्त झाला, मुलगा झाला. त्याला एवढा आनंद झाला की त्या व्यापाऱ्याने संपूर्ण गावामध्ये पेढे वाटले, मिठाई वाटली. आनंदात मुलगा हळूहळू मोठा व्हायला लागला. सुंदर असा मुलगा होता, हुशार होता आणि पुढे व्यापाऱ्याने चांगल्या शाळेमध्ये त्या मुलाला टाकलं. भरपूर व्यापारी खर्च करत होता उच्च शिक्षणासाठी. हळूहळू त्याचा मुलगा मोठा झाला आणि मुलगाही हुशार होता. परगावात शिक्षणासाठी टाकलं. त्यानं भरपूर पैसा केला, शिक्षणासाठी खर्च केला. मुलगा मोठा झाला, घरी आला. व्यापाराला वाटलं आता आपला मुलगा मोठा झालाय, त्याचं लग्न करावं. लग्न केल्यानंतर आपण या व्यापारातून बाजूला व्हावं. आपल्या मुलाला त्या ठिकाणी सर्व हा कारभार हातात द्यावा. मुलाचं लग्नही ठरलं. भव्य असं लग्न विवाह सोहळा त्या व्यापाऱ्याने केला, कारण भरपूर धनसंपत्ती त्याच्याकडे होती. हो, संपूर्ण गावाला त्याने जेवण घातलं. मोठं लग्न झालं.
7-8 दिवसांचा काळ निघून गेला. अचानक बघा, जो व्यापाऱ्याचा मुलगा होता तो आजारी पडला, भयंकर आजारी पडला. गावातल्या डॉक्टरांना दाखवलं, काही फरक पडत नव्हता. शहरात नेलं तरी सुद्धा त्याला काही फरक पडत नव्हता. भरपूर व्यापारी खर्च करत होता. गावातली माणसं सांगायची, बाबा या गावाला डॉक्टर आहे, त्या गावाला डॉक्टर आहे, या शहरामध्ये घेऊन जा, त्या शहरामध्ये घेऊन जा. इकडे तिकडे तो व्यापारी घेऊन जायचा, परंतु मुलाला काहीही फरक पडत नव्हता. कित्येक वैद्य आले, आयुर्वेदिक औषधं झाली त्याला, परंतु तरी सुद्धा फरक पडत नव्हताच. व्यापारी अक्षरशः रडू लागला होता की काय करावं त्याला कळेनासं झालं. मोठ्या शहरामध्ये आपण त्याला घेऊन गेला, भरपूर दिवस त्याला उपचार केला, परंतु त्याला फरक पडत नव्हता. आणि शेवटी डॉक्टरांनी त्याला सांगितलं, तुमच्या मुलाला भयंकर असा आजार झालाय, तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा, तो 2-3 दिवसात मरणार आहे. व्यापारी त्या ठिकाणी जोरानं रडू लागला. काय करावं हे त्याला कळेना, परंतु डॉक्टरांनी सांगितले. आता घेऊन जा म्हणल्यावर तो आपल्या घराकडे मुलाला घेऊन चालला होता. जुना काळ होता, बैलगाडीतून त्यावेळेला चालला होता. घेऊन मुलाला एक गाव आलं आणि एक सदग्रस्त त्या ठिकाणी भेटला. व्यापारी दादा का रडताय? कारण हा व्यापारी होता, गावगावची फिरत होता, त्याला भरपूर लोक ओळखत होती. सदरग्रस्ताने त्याला विचारलं की का रडता? त्याला व्यापाऱ्याने सांगितलं, अरे बाबा माझा मुलगा आजारी आहे, कित्येक ठिकाणी उपचार केले, परंतु त्याला काही फरक पडत नाही. आता मी काय करू? डॉक्टरने सांगितले 2-3 दिवसात मरणार आहे. सदगृहस्थ म्हणाला, तुम्ही रडताय कशाला? तुमचा मुलगा तर जिवंत आहे अजून, परंतु आमच्या गावामध्ये असा एक डॉक्टर आहे, वैद्य आहे की तो मेलेल्या माणसाला म्हणलं तरी जिवंत करेल. मग तिथे घेऊन जा आणि फक्त 2च पैसे द्या, त्या ठिकाणी जास्त पैसे घेत नाहीत, तुमचा मुलगा नक्की बरा होईल. आता व्यापाऱ्याला आशा वाटली. लगेच बैलगाडी वळवली. त्या गावामध्ये घेऊन गेलेल्या तो वैद्य त्या ठिकाणी होता. औषध दिलं, 2च पैसे घेतले वैद्याने आणि म्हणाला, हे औषध इथं खाऊ घालू नका, फक्त घरी गेल्यावर खा. व्यापाऱ्याला आनंद झाला. व्यापारी आपल्या मुलाला घेऊन आपल्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर हे 2 पैशांचं औषध दिलं. वैद्यानं सांगितलं, औषध खाल्ल्याबरोबर पोरगा बरा होईल. व्यापाऱ्याने लगेच ते घाईघाईने घरी गेल्यानंतर ते औषध 2 पैशांचं मुलाला दिलं. औषध दिल्याबरोबर तो मुलगा त्या ठिकाणी मरण पावला, लगेच मरण पावला. व्यापारी मोठमोठ्याने रडू लागला. व्यापाऱ्याची पत्नी रडत होती. लक्षात घ्या, त्या मुलाची बायको सुद्धा 8च दिवसात अविवाहित झाली होती. आणि काय दवाखान्यात वेळ गेला असेल. तो पत्नी, सगळं कुटुंब व्यापाऱ्याचं रडू लागलं. मोठमोठ्याने अख्खं गाव जमा झालं त्या ठिकाणी. व्यापारी मोठमोठ्याने रडून म्हणत होता की मी काय पाप केलं? त्यावेळेला देवाने मला ही सजा दिली. त्यावेळेला अंतर्ज्ञानी असलेले साधू महाराज त्या ठिकाणी आले आणि व्यापाऱ्याला विचारलं, का रे बाळा रडतोय? त्यावेळी त्या व्यापाऱ्यानं सांगितलं, अहो महाराज, माझा मुलगा मृत्युमुखी पडलाय आणि का रडतोय तुम्ही असं कसं विचारताय? एकच मुलगा होता माझा, मी असं काय पाप केलं? त्यावेळी साधू महाराजांनी सांगितलं, अहो व्यापारी दादा, तुम्ही ध्यान देऊन ऐका, तुम्ही काय पाप केलं? कारण तुमच्या व्यापारामध्ये ज्या शिपायाकडून तुम्ही पैसे घेतले होते, तो शिपाई ज्या वेळेला मृत्युमुखी पडला त्यावेळेला तुम्ही घरामध्ये आनंदामध्ये नाचत होतात. ज्या वेळेला तुमच्या मुलाचं लग्न झालं त्यावेळी तुम्ही नाचत होता. आज तुम्ही रडताय. व्यापारी दादा, तुम्ही ध्यान देऊन ऐका की जो शिपाई होता त्या शिपायाच्या मनामध्ये इच्छा होती, व्यापारामधून मिळणारा जो पैसा आहे त्या पैशातून माझं लग्न होईल, माझ्या मुलाबाळांचं कल्याण होईल, अशी आशा लावून तो बसला होता. परंतु त्याचा मृत्यू झाला आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे पैसे वसूल करण्यासाठी हा शिपाई तुमचा मुलगा बनून आलाय. तुम्ही त्याच्या शिक्षणाला जो खर्च केला ते केवळ मुद्दल केलं आणि त्याच्या दवाखान्याला जो खर्च केला तो व्यापाऱ्याचा नफा होता आणि फक्त 2च पैशांचा हिशोब बाकी होता. म्हणून शेवटी 2 पैशांचं औषध घ्यायला तुम्ही दुसऱ्या गावामध्ये गेलेत. शेवटी ते 2 पैशांचं औषध घेतलं आणि त्या शिपायाचा पूर्ण हिशेब झाला आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. हे ऐकल्यानंतर तो व्यापारी मोठमोठ्याने रडू लागला. रडता रडता तरी सुद्धा बोलत होता, महाराज, तो शिपाई माझा मुलगा होता, तर ही माझी सून कोण आहे?
त्या साधू महाराजांनी सांगितलं, अहो व्यापारी दादा, ही सून आहे ना, ती त्या शिपायाची घोडी आहे. कारण जी घोडी मदमस्तपणे शत्रू सैन्यात घेऊन गेली, लगाम मोडला तरी त्या घोडीने त्या ठिकाणी फसवलं होतं त्या शिपायाला, म्हणून त्या शिपायाचा मृत्यू झाला. आणि मरता मरता तो शिपाई बोलला होता त्या घोडीला की तुझ्यामुळे माझा मृत्यू झाला, तू मला फसवलंस. ऐन तारुण्यात म्हणून तुला सुद्धा मी पुढच्या जन्मामध्ये ऐन तारुण्यात फसवील. म्हणून येती घोडी जी होती ती तुमची सून झाली. म्हणजे तुमच्या मुलाची पत्नी ऐन तारुण्यामध्ये त्या शिपायानं तिला त्या ठिकाणी फसवलं. हे सगळं ऐकल्यानंतर तो व्यापारी शांत झाला आणि त्याला त्याच्या कर्माचं फळ त्याला नक्की आठवलं की आपण काय करून गेलो होतो आणि आपण काय केलं होतं. म्हणून मित्रांनो, जीवन जगताना असंच जगावं की कधीही कुणाची फसवणूक करू नये. चालताना सुद्धा एक पाऊल शांतपणे टाकावं आणि विचार करून बोलावं. भगवंताच्या नामस्मरणात आपलं आयुष्य घालवणं, खऱ्यानं जीवन जगणं, त्यातच खरी मजा असते. कारण कर्म हे चुकतं. प्रत्यक्षात भगवंतानं गरुड राजाला सांगितलं. हो मित्रांनो, गरुड पुराणाची सुंदर अशी कथा आहे. तर मित्रांनो, ही जर कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहायला मात्र विसरू नका. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.